वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज पुन्हा मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आले आहे. तर माझा डेलीचा ब्लॉग असतो. तर आज सकाळी सकाळी खूप जास्त धावपळ वगैरे चालू होती, कारण की आज स्कूल होती आणि त्यामध्ये पटकन पटकन मला सगळं बनवायचं होतं. त्यामध्ये ती आधीच लेट उठली होती आणि त्यामुळे खूप जास्त धावपळ झाली. आता म्हटलं तिला टिफिनला काय द्यायचं तेच विचार मी करत होती. त्यामध्येच मी तिला तिला बटाटे आवडतात, तर त्याच्यासाठी मी बटाट्याची भाजी बनवायला घेतली. तर म्हटलं आमच्यासाठी देखील बटाटेच बनवू. तर मी बटाटे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, तर तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. आणि माझ्याकडून एक मिस्टेक झाली आज स्वयंपाक करताना, ते देखील तुम्हाला मी सांगते माझ्याकडनं काय झालं. तर बघू शकता तुम्ही, मी छानपैकी चपात्या आधी करून घेते. आणि त्यामुळे काय होतं की आपला वेळही वाचतो आणि टिफिनसाठी पटकन मुलांना रेडी करता येतं, कारण की भाजी तर नंतर होऊन जाते, तोपर्यंत त्यांची तयारी देखील होऊन जाते. आता सुरू करूया आपला ब्लॉग. तर मी सगळ्यात आधी मी छानपैकी असं कणिक मिळून घेतलं, म्हणजे कसं पटकन ते रेस्ट होऊन जाईल आणि छान अशा मऊ लुसलुशीत चपात्या आपल्या रेडी होऊन जाते. त्यामुळे सगळ्यात आधी मी ते रेडी करून घेते. आणि मी मसूर टाकणार होते मी भाजीमध्ये, तर त्या पाण्यामध्ये अख्खे मसूर मी पाण्यात टाकून घेतले आहे. तोपर्यंत ते देखील भिजून होतील. आणि छानपैकी बटाटे धुवून घेतले आणि पाण्यात टाकून दिले आहे. त्यामध्ये थोडी धूळ माती असेल तर ती देखील निघून जाते. तर बटाट्याची रेसिपी तुम्ही जर अशी बनवाल ना, तर तुम्हाला देखील खूप जास्त आवडेल. रोज रोज सेम ते बटाटे खाऊन कंटाळा येतो, तर आज म्हटलं चला चला वेगळ्या पद्धतीने बटाटे बनवूया. तर त्यासाठीच मी वेगळी रेसिपी ट्राय केली आहे, तुम्हाला देखील तुमच्यासोबत शेअर करते. तसेच सगळेजण रेडी झाले होते आता. तर दूध वगैरे आणून चहा वगैरे करायची होती मला. त्यासाठी मी आधी कणिक वगैरे मळून घेतलं आणि एका साईडला ठेवून दिलं, म्हणजे कसं छानपैकी रेस्ट होतं आणि मुलांच्या टिफिन मधल्या चपात्या कडक होत नाही, खूप जास्त सॉफ्ट राहतात. तोपर्यंत म्हटलं चला आता बटाटे कट करून घेऊ. आणि बटाटे कट करायला घेतले. आणि बटाटे कट करणं म्हणजे खूप जास्त टाइम लागतो, कारण की मदतीसाठी मला कोणीच नसतं, मी एकटीच सगळं काही करते. सकाळी सकाळी सगळं रेडी केलं म्हणजे कसं पटकन आपल्याला पण मोकळं होऊन जातं आणि मुलांना देखील छानपैकी टिफिन असं देऊन खाऊ पिऊ घालून शाळेत पाठवलं की त्यांना देखील दिवसभर मस्त वाटतं. सकाळी सकाळी नुसतं दूध चहावरती मुलांना न पाठवता त्यासोबत आपण त्यांना काही वेगळं दिलं पाहिजे. तर मी आधी तिला थोडी चपाती वगैरे खाऊ घालते. तिने नाही खाल्ले तर तिला बदाम खाऊ घालते. बदाम नाही खाल्ले तर मग आम्ही तिला दूध चहा वगैरे आणि बिस्किट वगैरे देत असतो. तर बिस्किट सहसा ती सकाळी खात नसते, त्यामुळे आम्ही तिला वेगळं काही जे बनवता येईल ते रोज शक्य होईल ते मी तिच्यासाठी करत असते आणि टिफिन पण रेडी करते. तर आता तुम्ही बघू शकता माझे बटाटे छानपैकी कापून वगैरे झाले आहेत. तर बटाट्याची साली सकट मी बटाटे करते का, फक्त जे कोंब आलेला भाग असतो तेवढाच मी कट करत असते. त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामधले जे बटाट्याच्या सालीमध्ये असतील ते पोषक घटक आपल्याला ते शरीरात मिळतात, ते आपल्याला नक्की मिळतात. कारण की आपण जर ते काढून टाकलं तर ते वाया जातं आणि आपल्याला शरीरात जे पाहिजे ते मॅग्नेशियम वगैरे मिळत नाही. याच्यामध्ये खूप जास्त आयरन असतं, त्यामुळे आपण त्याला न फेकता असंच बनवलेलं चांगलं असं. मुलांना देखील त्याची सवय लावावी. तर मी आधी आजूसाठी छानपैकी फिकट अशी भाजी बनवून घेतली. आणि आमच्यासाठी मी वेगळी बनवणार आहे, कारण तिला तिखट नाही आवडत, ती लहान आहे त्यामुळे. तर आणि मी आता चपात्या करून घेते आहे. तर चपात्यांचं पीठ खूपच जास्त सॉफ्ट झालं होतं, त्यामुळे मला देखील पटपट चपात्या होत होत्या. तुम्ही बघू शकता आपली चपाती किती छानपैकी टम्म असे फुगेल आणि सॉफ्ट होईल. तर छान मऊ आणि लुसलुशीत चपात्या मी करून घेतल्या आहे. आणि आता तुमच्यासोबत मी भाजीची रेसिपी देखील शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या डेली ब्लॉग मध्ये मी काही जे शूट करेन ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर तुम्ही देखील यामधनं काही शिकू शकतात आणि तुम्हाला जे सजेस्ट वाटेल ते तुम्ही कमेंट देखील करू शकता. मलाही तुमच्याकडनं खूप काही शिकायला मिळेल आणि असा सपोर्ट आपल्याला करत राहा, म्हणजे कसं तुम्हाला देखील नवीन नवीन काहीतरी आमच्याकडचं, आम्ही खानदेशकडचे आहे त्यामुळे आमच्याकडे जे जे रेसिपी बनतील ते मी तुम्हाला सगळं ओरिजिनल पद्धतीने सांगणार आहे. आता चपात्या वगैरे झाल्या आहेत. आता मी बाकीची चपात्या नंतर करेन आणि मी आता बनवणार आहे. मध्येच त्यांचं दोघांचं चालू होऊन गेलं. आधी चहा बनवून घेतलं, म्हटलं आता आधी चहाच बनवून घेते, मग नंतर बनवू बटाट्याची भाजी. तर आता मी चहा वगैरे बनवून दिली त्यांना दोघांना, कारण की स्कूलमध्ये रेडी व्हायला टाइम लागतो ना. आता मग मी छानपैकी भाजी करायला घेत आहे. तर मी तीच कढईमध्ये भाजी करते, ज्या कढईमध्ये मी आलूची भाजी केली होती त्यामध्ये ऑइल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये मी तेजपत्ता, मिरी, मोहरी, जिरं ऍड करणार आहे.
छानपैकी तडका येऊ द्यायचा आहे, मोहरी आणि जिरं टाकून. आणि त्यामध्ये आपण बटाटे वगैरे ऍड करणार आहोत. मला या भाजीमध्ये खूप सिंपल अशी रेसिपी आहे, पण खूप छान लागत होती. आजची भाजी मी वेगळीच बनवली होती आणि आमच्या घरात त्यांना खूप आवडली, मला पण खूप आवडली. तर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायसाठी केली. आणि बटाटे जे कट करून घेतले ते देखील मी टाकले आहे. तर आता मी त्यामध्ये लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि धना पावडर, हळद, मीठ, मिरची मसाला सगळं काही मी ऍड करणार आहे. पण यामध्ये मी एक गोष्ट विसरली होती. तुम्हाला स्टार्टिंगला मी बोलली होती की मी काहीतरी गडबड केली, तर मी तेच गडबड केली होती. मला सकाळपासूनच कळत नव्हतं की मी काय सोडलं. तर मी यामध्ये हळद टाकायचं विसरली होती. कारण काय झालं, मी आधी ज्या कढईमध्ये भाजी केली होती त्याच्यात मी हळद घातली होती आणि याच्यामध्ये मला हळद घालायची आठवण पडली. आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडनं अशी छोटी मोठी चूक झाली. तुम्हाला देखील कळली तर मला नक्की सांगा कमेंट करून. आता बघा आपली भाजी छानपैकी तुम्ही बघू शकता. आता हे मसूर मी जे पाण्यात टाकले होते ते छानपैकी फुगून झाले आहेत. तर त्यांना वरतून ऍड करायचे. स्वच्छ धुवून घेतले आहेत मी. आणि मग त्या बटाट्यामध्ये एवढी छान लागत होते, खूपच टेस्टी आणि अप्रतिम अशी टेस्ट होती भाजीची. आणि तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. रोज 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 डाळीची डाळ आपल्या शरीरासाठी खूप जास्त प्रथिने आपल्याला आवश्यक असतात. त्यामुळे आपण हे आपल्या आहारामध्ये समावेश केलेला खूप चांगला असतो. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान दिसत आहे. यामध्ये मी कोथिंबीर ऍड करणार आहे. कोथिंबीर मी आधीच ऍड करते, त्याने काय होतं की ते कोथिंबीरची थोडी काळी वगैरे राहील, ते कच्ची लागत नाही. वरतून कधी ऍड केलं ना खूप जास्त कोथिंबीर असं कच्ची लागते, भाजी सगळी शिजून जाते आणि कोथिंबीर कच्ची लागते. त्यामुळे कोथिंबीर देखील मी आताच ऍड करते, म्हणजे कसं भाजी देखील खूप जास्त चव येते भाजीला आणि नंतर आपल्याला खायला खूप जास्त टेस्टी लागते. आणि थोडस मी पाणी ऍड केलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे. फुल फ्लेम वरती मी भाजी बनवली, नंतर मी लो फ्लेम वरती झाकण ठेवून छानपैकी बटाटे शिजेल तोपर्यंत फ्राय करणार आहे. आता मी कोथिंबीर ऍड केली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे वरती खाली असं छानपैकी. जसं आपल्याला मिक्स करता येईल त्या पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आहे. आता मिक्स झालं आहे आणि ते झाकण ठेवून मस्तपैकी शिजू देणार आहे. तोपर्यंत मी बाकीचे राहिलेले काम सगळे करून घेते. आणि तुम्ही भाजी बघू शकता किती छान आणि मस्त दिसते. आता झाकण ठेवून घेतलं आहे. बघा आपली भाजी किती छान दिसते आहे. खूप जास्त टेस्टी अशी भाजी तयार होते. आणि तुम्हाला देखील व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका. आणि चॅनलला नक्की सपोर्ट करा. नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर एकदा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता आपली रेसिपी झाली आहे तोपर्यंत मी सगळं किचन वगैरे साफ करून घेते. कारण की सकाळी सकाळी साफसफाई केली का देवपूजा करायला मोकळं होतं. कारण मी आता एवढं सगळं टिफिन वगैरे झाल्यानंतर मी सगळं देवपूजा वगैरे करत असते. कारण टाइम मला सकाळी जास्त नसतो, सकाळी स्कूल असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर. बाय.